हा जो कनेक्टिंग लिंक आहे हा ओपन होऊ शकतो आणि कशामुळे या ठिकाणी करंट कोसळली याविषयी काही प्रशासनाला माहिती दिली आहे का? तर ही जी आपण आता हे जे बघतोय ही पहाटे 3:30ला घडलंय. 3:30ला आपलं जे हे कंट्रोल सेंटर आहे त्यांना ते लगेच लक्षात आलं, त्यांनी लगेच अलर्ट दिला आणि बाकी आपण ट्रॅफिक थांबवली. त्यामुळं जे आपण एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की जी सिक्युरिटीची सगळी सिस्टम बसवली आहे ही 24/7 काम करते ही वस्तुस्थिती आहे. आता इकडून जो पाण्याचा प्रवाह आपण बघतोय आपण पण सगळ्यांनी बघितलाय. हा प्रवाह यापूर्वी कधीच इकडनं आलेला नाही आहे. हा मोठा प्रवाह आल्यामुळे त्याच्या मागनं मोठे मोठे दगड आले आणि जो आपला दर्शनी भागाचा बीम आहे त्याचा ॲक्च्युली स्ट्रक्चर किंवा बोगद्याच्या तसा काही तो दर्शनी भागाचा बीम जो आहे तो वरनं खाली कोलॅप्स झाला दगडांकडून. आता बऱ्यापैकी हटवण्याचं काम झालंय. अजून 1-2 तासात सगळं काम संपल. हे झाल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट वाहतूक किती चालू करायची इकडनं हे पोलीस डिपार्टमेंट निर्णय केला. नाही हा स्लॅब नाही आहे, हा वरचा बीम आहे. म्हणजे आता आपण समोरचा जर बोगदा बघितला समोर जो बीम दिसतोय तो बीम वरनं खाली आलाय. स्लॅबला काही झालेलं नाही आहे त्यामुळे स्ट्रक्चरला काही नाही आहे. जो दर्शनी भागाचा बीम आहे तो वरनं दगडं त्याच्यावर आल्यामुळं पाण्याचं प्रेशर आल्यामुळं तो बीम वरनं खाली हे झालेलं आहे. बाकी कुठेही त्यांनी गेले असा धोका नाही आहे. कुठेही त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चर डॅमेज नाही आहे. थोडं हे जे आहे ते एकदा काढायचं जे झाले त्याच्यानंतर होईल. त्याच्यानंतर आम्ही परत एकदा स्ट्रक्चर जे काय असेल ते आपण तपासणी करणार आहोत. भविष्यात अशा प्रकारे दगड कोसळू नये यासाठी काय खबरदारी घेण्यात येणार आहे? आता थोडं जर या टेक्निकल गोष्टी आपल्याला बघायला लागतील थोडा, पण त्याला एकच आहे की पाऊस आणि धुकं जे आहे त्या 2 गोष्टी कमी व्हायला लागतील. त्याच्याशिवाय ह्याच्या वर जाऊन म्हणजे डोंगरामध्ये काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण आता आपण इथं आहे जे वरनं लूज माती दगडं किंवा समजा वरचा काय ओढे वगैरे जे आहेत ते जर डायव्हर्ट करायचे झाले तर वरची काय परिस्थिती आहे डोंगराची ती थोडी बघून आपल्याला हे करायला लागणार. IITचे वगैरे आपण लोक बोलवलेले आहेत पण आत्ताच्या परिस्थितीत तर आपण बघतो की पाऊस चालू आहे, धुकं आहे, वारं आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टी आपल्या जे काही नियोजन करायचं त्याच्या जरा विरोधात आहेत. त्यामुळे हे थोडं कमी झालं की आम्ही IIT असेल टेक्निकल यांच्याकडनं त्याच्यावर जे असेल ते पुढची उपाययोजना करू.